आल्यानंतर गाडी लावावी, पण गाडीच्या काढावा लागेल. शेजारी असताना भेटला, मला तसा दगड निघायचा नाही. मग मीच काही माझ्या पोराने प्रयत्न केला, माझ्या प्रयत्न केला, पण हात दगड निघत नाही. तर समजून घ्या. म्हटलं काढावं लागलं नाही. जेव्हा बोलेट खालच्या बाजूने झटका बसला तर पेट्रोल खाली जाईल, गाडीचा उठाला होईल, मला घरी जाता यायचं नाही. म्हटलं एक काम करू, दोघं मिळून प्रयत्न करू. काढायचा प्रयत्न केला, तिघांनी प्रयत्न केला, हाताला जमेना. म्हटलं मग काढायचा प्रयत्न केला, नाही केला. कोण तो गाडी लाडवा बघतो. गाडी जाणार नाही, म्हणजे लावता येणार नाही. मागच्या बाजूला ट्रॅफिक काही जाणारी येणाऱ्यांचा आहे. माझ्या कीर्तनानंतर कीर्तन संपल्यानंतर आहे त्यापेक्षा 10 पटीने गर्दी वाढणारे बस नाही. लोक कीर्तनाला कमी आणि लोक असतात जास्त येणाऱ्याचं प्रमाण प्रत्येक गावामध्ये. लोकांना कीर्तनाला माणसं यावी म्हणून खाऊनंतर पदार्थ येत नाही ना. घरात बनवणारा एवढे पदार्थ रोज वेगवेगळे. अन्नदाता म्हणत असतो माझा कसाही पैसा असू दे, यांच्या मुखात गेला पटात गेला तर मला पुण्य लागेल. कशाचे अपेक्षा असते. म्हणून म्हटलं माझी गाडी तर नेली पाहिजे, घरी जायचंय. कारण गाडीवाली घरी नाही कळलं ती म्हणून बाबा रात्री कुठं सांगावं लागेल ना. पटकन जायचे, कीर्तन संपलं तर ते कुठे जायचंय, दगड काढायचंय. शेजारी जुनाट एक म्हातारं होतं, ते म्हटलं महाराज तसा दगड नाही. मग त्याला पाहावं लागेल. बरं म्हणलं बाबा म्हटलं कशी निघेल. म्हटलं तसं नाही माझ्या त्याच नात्याने सांगितला दुसरा प्रयत्न काय करा, ठोका मारायचा. त्या पाणीच्या खालच्या बाजूला दुसरा एक छोटा दगड ठेवायचा. काय होईल आता म्हणतात अजून लागणार नाही. दोघच नाही झाली. इकडे सोर लावला की दगड आपोआप पाणीचा ठोका मारला, दगड लावला, दोघांनी ताकद पहाड लावली, जोर लावला. जसंच लावला तसा दगड कपकली बदली. त्याची जागा दाखवून दिली त्याला. नाही कळलं त्या दगडाची जागा दाखवून दिली. ठेवलं येणार कळलं पाहिजे. बोलावं नाही जायचं जरी गेलो असतो तरी लागेल म्हणून तो दगड तिथं लावला. पण दगडाने त्याचं सोडलं नाही. काय नाही सोडलं, शितक होता तिथं दगडाच्या निम्म्या मापाचा. आता काय पाठवा खड्डा पाठवा. ऐका बरं, ऐका बरं. आता तो खड्डा बनवायचा. दुसरा नाटक वेळ झाली 7 वाजता बरोबर कीर्तन करणार आहे. ते हरिपाठ संपत आले. कोणी जरी नाचत असल्या तरी त्यांना महाराज सांगणारे 9 वाजता परत तुम्हाला दुकानात जायचं. मग खड्डा पुसून घे, ते येणार जाणार परत तरी गाडीतनं पडणार नाही. पण यांना या लोकांना पडले तर त्या खड्ड्यातनं परत निष्ठच नाही. मग त्या खड्ड्यात काचूळ आणल्या परत प्रयत्न केला, नाही जमलं. मग म्हणतात तिथेच माती घ्या. खड्डा कुठं आता खड्डा पण काय माझ्या दृष्टांताकडे तो खड्डा कोणामुळे तयार झाला, दगडाच्या अस्तित्वामुळे तयार. दगड जर तिथं नसता तर खड्डा नसता. पण तो दगड बाजूला काढला तरी त्याचं अस्तित्व पडायला तयार नाही. आपल्या शरीरामध्ये 6 प्रकारचे दगड आहेत. नाही बा प्रकारचे 6 प्रकारचे दगड. त्याचा एक दगड बाजूला काढला तरी 5 जण म्हणतात आम्ही आहे ना, नाही हो ना. बाजूला काढत 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 खूप आहे. म्हणजे 6 प्रकारचे दगड कोणते या लेखामध्ये असणार, त्या 5चे असणार आहे. यासाठी महाराज वासुदेव मध्ये फार गोड बोलतात, फार गोड बोलतात.
कोण घ्या कधी येतात मंगल्यावाल्यांनो फ्लॅटवाल्यांनो सकाळच्या आतमध्ये पण त्या खरं तर हे जे सगळी मंडळी होती ना कलाकार पिंगळा असू द्या वासुदेव असू द्या जगताला जागवण्यासाठी मायबाप तुमच्या गावाला लागलाय जागे करण्यासाठी नुसतं त्यांनी जागवलं नाही माझे कुटुंबार आहे माझे गावोबार आहे नाकर आहे याच्यावर उभं करून बोलतात बरं काही वृत्ती अशी होते त्याच्यातल्या फक्त निघाले की या गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत चालत चालत जाणार गल्लीमध्ये होणार आणि सांगतच नाही सांगत राहायचे मागायचे काहीच नाही हातामध्ये कंदील आणि मग ते फेरे मारायचे त्या पहाटे उठणाऱ्या आईला लुटायचं आपलं मदान घ्यायचं आणि त्याला वाढायचं मदानच नाही का मदत नाही ना देणाऱ्याचं प्रमाण कमी झालं देणाऱ्याचं प्रमाण कमी झालं आता देतो आपण नाही असं नाही परवा माझ्या नातीचा नामकरण विधी होता 50 पुऱ्या राहिल्या होत्या सगळ्या परिस्थितीदारामध्ये बिचारी आई मारायला लागली आई काल तुझ्या घरी कार्यक्रम झालाय का आहे का बायको म्हणजे सोडूनच द्या पोरांना चालायच्या तिच्या पोरांना पोरांना काय झालं तुझ्या बायको त्या माऊलीच्या पोरांना काय घालते त्या आधारे पडलं काय त्या लेकराची काळजी करताना ताजी भाकरी तव्यावर दिसते नवऱ्याची काळजी घेत असताना तव्यावरती आता नाही बरं विचारा ते कधीच 3 वाजता तो जायचा कामाला जायचा आणि अपेक्षा करायचा दिवस सुद्धा खायला असतो तर बस असा रमदायचा आताची साखर बराच सापडेल तर बराच पूर्वीचे तांबे पितळाची होती पितळी ठोका टाकलं की टी मुळाला आता
आणि तो तरी लागत नाही उलटी फिरते. तर तुम्ही करत असतील. ते मागचं प्रमाण कमी झालं. स्वभाव थोडा नाही म्हणतात. हा वासुदेव तुम्हाला सांगायला येतो. वासुदेव तुम्हाला सांगायला येतो. संत तुम्हाला सांगायला येतात. संत तुम्हाला सांगायला येतात. देव तुम्हाला सांगायला येतात. माझी आई आदरणीय स्वर्गवासी आई सांगायची बाबा रे आयुष्यामध्ये माणसाला तीनदा संधी असते कुठल्याही गोष्टीची. चांगलं कर्म कर तरी तीनदा, वाईट कर्म कर तीनदा, विनवे संत भेट तीनदा संधी आहे, देवाची भेट तीनदा संधी आहे. हे आयुष्य सुद्धा 3 टप्प्यात नाही. बालपण, तरुणपण आणि दोन्ही काळामध्ये, तिन्ही काळामध्ये जो सावध असतो ना अशाच्या आयुष्यामध्ये कमतरता नाही पडत आहे. खरं तर तरुणपणामध्ये केलेला गुन्हा म्हातारपणे दिसून येतो. म्हातारपणे दिसून येतो. येत असताना मग त्याला सांगावं ऋषी काय सांगावं पोराचा 5 नसले बंगला आहे, 5 गाड्या आहेत, पण गाडी बसायचं म्हणतं की मला गाडी लावतो पदार्थ बनवत असताना हॉटेलमधून मागवून दे का नाही. अलीकडच्या देखील नाही जमतोय स्वयंपाक, नाही जमलं का बाळा सासूने शिकवलं असं आयानं शिकवायला मिळते. आया निवडच निघले आता. आज शहरातल्या आयांचं नाही, गावाकडल्या आया सुद्धा कांद्याला मटाला पाणी दिलं ना बघत बसते दुसऱ्याच्या घराला पाणी आणि माझ्या जवळचं गाव असल्यामुळं माझ्या बरोबर असणारा माणूस पाच-सहा शिकवत नाही होते त्यांच्या हातामध्ये अशी पाणी होती खायची नाही. काय काय म्हणजे तो घाटताय कशाचा म्हणजे गणपतीच्या दिवसात 10 दिवस गणपती आणि शिवजयंतीच्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज याच्यावरच, आंबेडकर जयंतीच्या वेळेला बाबासाहेब याच्यावरची, आणि आता कुणीच नाही म्हणून घेत असतो. कीर्तनात नसतो नाही म्हणतात, कीर्तनात तसा टाइमपास नाही त्यांचा. यांच्या टाइमपासची कल्पना नाही आणि तुमच्या टाइमपासची कल्पना वेगळी. या जगामध्ये जगतामध्ये येत असताना प्रत्येकाने तुम्हाला जागा करायचा प्रयत्न केला. जीव जागा नाही झाला, जीव जागा नाही झाला. येथून पाठीमागच्यानं सांगितलं पण जागा करणारा जोगवायच्या मागे लागला होता, जागा करायच्या मागे लागला. माझ्या कुटुंबाने जागे केलं तुम्ही.
जागलो का महाराजांनी सांगितलं म्हणजे नाही बा 8 दिवसाचा सप्ताह आहे. पहिल्या दिवसापासून 7व्या दिवसापर्यंत म्हणजे 8व्या दिवसापर्यंत रोज सकाळी 5 ते 7 काकडा या कीर्तन ऐकलं. आम्ही घरी गेलो आणि घरच्यांना सांगितलं उद्या काकड्या करूया. एका मोबाईलवर नाही 3 मोबाईलवर काय लावला जगात लावला. आता मला बंद करायचं कागद सांगला म्हणजे आता खूप येतात मजा येणार नाही बा. ती खरंच कीर्तन असलं नाही बरं. कीर्तन असं जर घ्यायचं असं तर टाकायचं खूप जीवन कसं जगायचं हे सांगणारा टाकड आहे. माझ्या अण्णांनी माझ्या चुट्ट्याने मला सांगितलं काही नाही पाठ केलं तरी खरं जाणून करून ऐका. रस्त्यानं चालत असताना मला एखाद्या ठिकाणी जायचं म्हटलं तर मी काय लावलाय मॅप लावलाय. मॅप तो मॅप काय सांगतो 500 मीटर राहिले 1 किलोमीटर राहिले 10 किलोमीटर राहिले असं वळा डावीकडे वळा उजवीकडे वळा. आता सुन असा शब्द येतो. सुन म्हणजे लगेच वळा लगेच वळा नाही वळा तर पुढच्या चौकात गेला पुन्हा तो सांगतो युटर्न कोण करतो तो मॅप सांगतो. मॅप तुमची गाडी कुठं आहे तुम्ही कुठे किंवा पुढे जायचे. माझ्या साधू संतांचं वाङ्मय सुद्धा मॅप सांगते. नको त्या ठिकाणी गाडी जर घातली तर मागं बी घेता येत नाही आणि पुढे बी घेता येत मागली गाडी घेता येत नाही पुढे घेता येत नाही. आपण अनुष्कार तसं नाही होते मगाच्या दगडासारखा मागच्या पुढे येऊ देत नाही आणि पुढच्या इकडे जाऊ देत नाही. असं बऱ्याच जणांचं आयुष्य आहे. पण या आयुष्यामध्ये मनुष्य नावाचा एक प्राणी आहे की त्या प्राण्याला संगत हवी. इतरांना संगत हवी असते माणसाला कायमची संगत. त्या संगतीला एक प्रकार सांगितले. शिवजीवाची संगत आहे जीव जगाची संगत आहे जीव संतांची संगत आहे जीव देवाची संगत आहे. समजून घ्या परत. जीव शिवाची संगत आहे जीव जगाची संगत आहे. जीव शिवाची म्हणजे तुमची आमची संगत आहे. किती वेळाची संगत आहे तुमची माझी आता 9 पर्यंत. काय झालं तर ज्या वेळेला बसता संपली तर 9:30 10 वाजेपर्यंत संगत संपली. पुन्हा मी पुढच्या प्रवासाला तुम्ही तुमच्या प्रवासाला उद्या पुन्हा दुसरा एक गोवा पुढून प्यायला बदल होतो ना. संगत आहे शिवाची संगत शिवाला असते पण स्वार्थापोटी असते. आईची संगत मुलाला कुठपर्यंत जोपर्यंत मुलाला समजत नाही तोपर्यंत आईची संगत आहे. मुलीचा काळ होता नवा सांगत असताना माझ्या नव्या जरी म्हटलं तरी त्याला वाटायचं आपण तुझी चांगल्यासाठी सांगते. सटका जरी मारला तरी म्हणत नाही असू दे लागू दे. घरचे म्हणायचे मारताना डबल मारायचे ते बघा वाढता विचारा. ते म्हणायचे म्हणजे नव्या रस्ता मारायलाच नाही आला म्हटलं मारून कुठे परत काय होते त्रास चुकल्या मारायचे न सुद्धा कुठं मारायचं नाही नाही नाही. पूर्वीचे गुरुजी नाही पाहुणे सुद्धा घरी आले ना ते पुढे पडले बसायचे. पाहुणा किचन मध्ये नाही पाहुणा बसवायचा पडली. आता पाहुणा येतच नाही आणि आला तरी 5:30 पर्यंत आपली घंट वातावरण बरं. हा माणसं बघून आयांना कळलं हा बुवा कोणत्या लायकीचा आहे हा बाबा कोणत्या लायकीचा आहे मित्र कोणत्या लायकीचा आहे त्याला बाहेरच टाकवायचा कशा घ्यायचा आता कळलं. आमच्या गड्या माणसापेक्षा पुरुष मंडळींपेक्षा स्त्रियांच्या बाबतीमध्ये हे नजर जास्त आहे. एखादा माणूस जर तुमच्या घरी पुन्हा 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 विभागत असेल ना समजून घ्यायचं त्याचा काहीतरी डाव दिसतोय काय काही नसेल तो माझ्या पुढचं बोलत नाही. असं जर पुन्हा पुन्हा येत असेल तर त्याला हाती रोज काढवायचं नाही तर चौकात तसंच लांब द्यायचं.
तपासून घ्यायचा असतो. उन्हाळ्याचे दिवस आले तर वीज नसणाऱ्या घरांमध्ये असणाऱ्या घरांमध्ये लाईट जाते म्हणून काय घेतो आपण चाचपून घ्या. शेतात 350-400 त्याचा चांगलाच कोणता आहे आतापर्यंत पाणी गार करून पाणी सोडायचं त्याने सोडलंय ना. आज तुला म्हणतात जीवाने संकट केली स्वार्थापोटीची. जीवाने जर जगाने संकट केली त्याला जड म्हणतात हा जीव आहे. हा सुद्धा माई कुठपर्यंत मला कीर्तन संपत सप्तामध्ये माईचा उपयोग कुठपर्यंत जोपर्यंत तुमचा काला होत नाही तोपर्यंत माहिती सुरू. जगानं जीवाची संगत केली गडला जात नाही. एकदा जग संपतो आता जीव संपतो. जीवानं जीवाची जीवानं जगाची देवाची केली का जर देव संगत केली तर शिवाची होता जन्मले 6 पोरं साखा भाऊ असा गडगड फिरवत होता. दंग भिंतीवर मारत होता. संगत कोणाची केली देवाची केली. ऐका स्वतःचा पोरगा म्हणून जन्म दिला. जन्मच म्हणजे मुलं जन्माला येत नव्हती. साधू संतांच्या आशीर्वादाला 4 झाले. पण शेवटचं दुःख त्या जीवाला या देवामुळे भोगावं लागलं. देवाने केली देवाची संगत. साथ होईलच असं नाही. काही ना मिळते देवाची साथ मिळते. कदाचित फलद्रुपता प्राप्त होते. जर जीवानं संतांची संगत केली ना मात्र आयुष्याची ती कर्तव्यता होते. ज्याच्यामुळे संतांची संगत होते अशांचा संगती हा बुद्धाचं दुसरं
वाटतंय बरं का. वा आता फिरायला मागच्या वेळेस जमलं नाही. वेळ नाही तुला. मागच्या वर्षी आणि आता जे तुम्ही 9 वाजता जर सांगितलं मी नाही काही गावाला जमायचं. 9:30 काही जमत नाही. आता फिरायला जमलं पाहिजे. मग वाढ वाढ चाल लावा पाहिजे. शिंगल लावा. म्हणजे ते ताण होईल. गोड खावायचं. पण आहे मागणी करतात संघाची. संघाची. खरं सांगा काय होईल. पायाने. तुम्ही आता एकट्या आला का दुसऱ्या कमी संघ कमीत कमी दादा तुम्ही सुद्धा येताना एकटे आला का जरी तुम्ही आता येताना एकटे आला असता तर तिला तुम्ही पुढे पाठवल्याबद्दल तू पुढे आणि मागून येतो जेवण झाले की मग निघू आता काय जण तुम्ही येणार आहे तुम्हाला येणार आहे काही ते पुढे पाठवले आमच्या मागला आणि जरी आला मी विनोदाने सांगतो इंदापूर मध्ये जर एखाद्या गोष्टी बसतात ना आमच्या पर्यंत शेजारी जर लोक बसले असतील तर सुईरी चुडायची एवढ्या सुईरी चुडायची इथून पुण्यात जर एखाद्या गाडीत बसताना गप्पा मारायला सुरुवात झाली कुठल्यावर असं वय आमचं पाहुणे आमचे पाहुण्याचे बरोबर मला 5 वय तर चौथी झाली त्याची 5वी झाली यार तुम्ही काही करायचंय आणि 25 एकर जमीन आहे 5-50 जनावर आहे तर ऐका तयारी बघा गेली पोरगी तुझी माघारी असतो तर पाहुणं दारात आता तुम्ही निश्चित मी आता चालू केलं ना आणि कानात पुन्हा आपल्याला कळत नाही सगळी सर्व तुमचे होतय की नाही होतय की नाही शेजारी बसणारे कोण आहे ही सुद्धा चौकशी आणि मग मुद्दा त्यावर नोंदी झालेली घेते हो चाल आमच्या त्याच्या घरी का कार्यक्रम कार्यक्रम मी पण तिकडे चालले आणि नवरदेवाच्या आईची सख्खी चुलत बहिणी पण मला तिकडे दिलं होतं आणि मी पण सख्खी चुलत बहीण पण नवरीची दोघी संगच बसतात कुठं पण पर्यंत त्यांचा जवळचे पाहुणे असू द्या इतकी संगत आपल्या आता वेगळंच चालली तू ज्याच्या वचनामध्ये मोलाव आहे ऐका परवा पाऊस पडून गेला आणि पाण्यासारखा एखादा म्हटला चला परत आम्हाला जनगणना सुरू होईल आता काही काम चालते सुट्या लागतात पोराला बायकोला घेऊन करायला न्यायचं नाही तर परत नांदत बऱ्याचशा माता भगिनींची तक्रार आहे आता आमच्या त्यांना नाही फिरायचा
बोलायला फिरायला न्यायचा चल बाई तिकडे जाऊ वॉटर पार्कला जाऊ आम्ही तिकडे जाऊ बाकीच्या बायका बायका म्हणत नाही का बाकीच्या बायका 6 महिन्यात नाही 3 महिन्यात 2 महिन्यात विकेंडला फिरायला जाते आणि त्याला एवढंच नसतो कोणाकडे नाही तक्रार निर्माण प्रपंच नाही अख्खा प्रपंच झालाय तू सुद्धा कोणाला सांगतील तुझ्या बापासारखा जाऊ दे विनोदाचा नाही करून घ्या तुकोबाराय म्हणतात मला संगत पाहिजे कुणाची ऐका पेरायला गेल्यानंतर आता जर मी पेरायला गेली आता पेरायला का आता जमिनीमध्ये उष्णता आहे जमिनीमध्ये उष्णता आहे त्या उष्णतेमुळे ते बी कदाचित खराब असं नाही बोल नाही असं नाही पण येत यायचं नाही मग त्यांना सही त्यापेक्षा मला पाऊस तोडून द्यावा लागेल आणि मग तो ओला झालेली जमीन मग त्या ओल्या झालेल्या जमिनीमध्ये आमच्या गावाकडं पेरायच्या अवस्थेला वापसा म्हणते वापसा सांगू तुम्हाला तुझ्या गावात म्हणतं ना त्या गावामध्ये आम्ही संध्याकाळी आणि तेवढ्या तिथले विद्यार्थी मला म्हणतात सर खुर्ची 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 पण खुर्ची तुम्हाला परड्यात बोलावलं परड्यात आता मला परडी माहिती पण शेजार मंगळवारी शुक्रवारी वारी यायची कशाला माझं काम काही पडली नाही परदेत नाही परदेत परदेत मला नाही कळलं अजून थोडी झाले आवड म्हणून सुद्धा जितेंद्र आव्हाड अरे तुमच्याकडे पुरच दुकान त्याला काय उघडणार आमच्या तिकडे पडणार धन्यवाद आभारी आहे. वापसा ज्या ठिकाणी वापसा आहे अशा ठिकाणी बियाची पेरणी करावी म्हणतात तर ते उगवून येतो तुकोबाराय म्हणतात मला बोलावा पाहिजे कशात वचन बोलण्यामध्ये बोलण्यात ज्याचा बोलावा आहे हीच भाषा माझे ज्ञानोबाराय म्हणतात साच आणि मवाळ वितुले आणि रसाळ शब्द द्रैशे कंदोळ अमृताचे ज्याच्या जिभेमध्ये गोडवाय बोलावाय खरं आहे अक्षरची संगत मला ते बोलावा वचना त्याच्या वचनामध्ये बोलावा आहे आशाची संगत तुकोबाराय सांगतात तुम्ही आम्ही संगती करतो तुमच्या टेलर टेलरचं पटत नाही बुवा बुवाचं पटत नाही पापाच्या एक सांगू एकाच गाईच्या पत्रात माझ्या दोन बहिणीचं काही कारण आमचं नाही पटत. त्या बऱ्याच जणांनी मला कौतुक कारण त्यांच्या बहिणीचं सुद्धा त्यांच्या बरोबर पटत नाही का म्हातारी जरी गेली यांची तर त्याच्यावर भांडणं चालू होते दोन डोळे दोन माझा आणि एक तुझा पाहून तो माझं तुझं रस्ता ह्याच्यात खरं सांगू तुम्हाला खरं सांगू आईच्या सौभाग्यावर गाड्याच्या जागावर पुरीने हक्क दाखवायचा नसतो त्या आलेल्या जागांचे तपास करायचे आणि एखाद्या महाराजांसारखे संस्थेला द्यायची एखाद्या मंदिराच्या काळात द्यायची एखाद्या मंदिराच्या पायाला द्यायची चांगला आहे तुम्ही काही मिळवणारच नाही पण तिचं काम येते नवऱ्यानं तुडूक तुडूक विकून हिनं सुद्धा अंडी विकून कोंबड्या विकून बोबडे विकून काय कशाला विकून नवे नवे जुगाड टाकल्यानंतर राहिलेले शिंदीचे पैसे नवऱ्याच्या बापाचे त्याला मिळच लागत पैसे सापडते नाही आता काय सापडलं आता ऑनलाईन झाल्यामुळे आम्ही रोज पैसे त्या नोटबंदीच्या काळामध्ये पप्पाकडे जेवढे नव्हते ना त्या दुप्पट मम्मीकडे पैसे माझ्या आईकडे गेल्यानंतर माझ्या मुलीने बघितलं शब्द घेतलं ना आई तुम्हाला बाकी काय घेतली 30,000 रुपये सापडले होते त्याचा उपयोग केला नाही काय करायचं माझ्या बहिणीला सांगितलं काय सांगायचं तिच्या गळ्यामध्ये तिथं सोनं नाणं नाही जास्त
तुम्ही त्याला जपायची. एक प्रश्न काय ह्याच्यात काय येतो? अरे बाबा काय सांगावं पोरांचं तुझं तरी कधी भावना फिरत. माणूस गेल्यानंतर माणसाची चांगली कार्य घडावं. खरंच सांगतो का, आता अंगावर शंका आले. माझ्या आईच्या तेवढ्या खर्चामध्ये सगळं पेली जात हो. आता कोण इकडं नाही बाबा असं नाही, पण आताच्या पिढीकडे हुशार आहे. फ्लॅट घ्यायचा आहे, काढून घेणार माझ्याकडे आहे. 1,50,000 रुपये येता जाता दिलेले, पाया पडण्याच्या आणलेल्या कशामध्ये बोलावं आहे? तो वचनामध्ये बोलावं. वचन म्हणजे बोलणं, बोलण्यात बोलावं. काही माणसं अशी असतात की रस्त्याला चाललेला बोलण्याकडे माणसं म्हणतात तिकडच केलेलं बरं. आणि त्या काही माणसाच्या बोलण्यामध्ये एवढा गोडवा आहे, ताई एवढं बोलत ताई बाबा मला एक चांगला होता ना ते. मला चला चहा घ्या. लांब आहे चहा घ्या, पटपट चहा घ्या. गोड बोललं की रात्री बाबा माझ्या आईची जवळ येत गोड होता. तुकोबारांना अशा त्यांच्या वचनामध्ये बोलावा हे आशेची सज्जनाच्या वचनामध्ये बोलावा असतो, साधूच्या वचनामध्ये बोलावा असतो, संतांच्या वचनामध्ये बोलावा असतो, आईच्या वचनामध्ये बोलावा असतो, बापाच्या वचनामध्ये बोलावा असतो, नवे नवे दिशा दाखवणाऱ्या मार्गदर्शकाच्या वचनामध्ये बोलावा असतो. ज्याला ज्याला तुमचं हित करायचंय आशयाच्या बोलण्यामध्ये बोलावा असतो. आशयाची संगत द्या का, कारण त्या संगतीचा मला माहिती काय फायदा होतो. आपण त्याचं तिसरं चरण कंठाला शीतलता येते. हे पाणी कधी चाललं आणि त्याला सांगितलं बाळा गरम कर थोडस. तुम्ही डायरेक्ट घेतलं काय होईल मला माहिती भेटलं ते कधी गार होते ते कुठपर्यंत मी गेल्या त्या बाटलीत गार होत गेल्या सांगतो.
मला माहिती पाणी म्हणून कसं पाणी पाहिजे एखादा पदार्थ आपण तसाच खाल्ला काही काही मध्ये फूड असते चहा असते काय करतो ते झटका मारतो आणि काय खावं आपल्याला कळत नसल्याचा परिणाम हा शरीराचा आहे. शरीर तसं तयार तुम्ही जे खा जसं पाणी तशी वाणी आणि जसं अंग तसं मन जे खावं तसं शरीर तयार होतं. मग आमच्या शरीराचं खाणं तुमच्यापेक्षा थोडं वेगळं आहे. काय खातो आम्ही भेळ कमी खातो चौकातला वडापाव कमी खातो इडली सांबार पुस्तकात कमी खातो आणि या काळामध्ये येत नाही का त्याचा परिणाम मध्ये पित्त होतो आवाज बसतो ते खात नाही म्हणून बरेचसे बातम्या आल्यानंतर तुम्हाला कोणतीच आहे ते नंतर गोड खाऊन नको आता काय करा भाकरी असते तर बघा भाकरी असते का ते जपायचे आणि आमचा दुसऱ्या दिवशी बसतो तो उठतच नाही लापशी आली तर त्या आमटीत होतो जिलबीत नाही ताकद करून खाते मोठ्याच कुठून जिलबी खाते आणि परत म्हणजे आवाज गेला स्टिंग चपाती ऐका या कंठाला चापावं लागेल ऐका या कंठाला ज्याची सवय असते तसा कंठ म्हणजे त्यानं कंठाला जपलं त्या योग्यानं त्या आधीनं कंठाला जपलं विष जरी मिळाला कंठ फक्त निळा झाला गडी आहे तसंच आहे कोणतं नाव घेतलं राम नाव घेतलं अख्खं रामायण वाटून झालं शेवटची अक्षर त्यांनी स्वतः घेतली भजन करी किस मंडल गए मामा किस मंडल गए किस मंडल ठेवायचं काम माझ्या शंकरानं महादेवाने केलं फक्त कुणाच्या ताकदीवर कंठाचे भूषण कंठाचं भूषण स्मरण त्याच्यामध्ये शीतलता येते ऐका खाण्यामध्ये पदार्थ कोणता यानुसार शरीराची पुष्टी सांगितली बोलून गेलो आम्ही बाकीच खातो नाही काय म्हणतो संध्याकाळी बदाम भिजाय घालणार काजू भिजाय घालणार मनुके भिजाय घालणार साखर
म्हणून बुवा गुटगुटे दिसणार. सांगतो कुठं नाही सांगत, माझ्या गाडीत या बघायचं. पण ते महाग नाही ना, 700 750 रुपये किलो, 800 रुपये किलो, 1000 रुपये किलो एका पाकिटात सामानाचं केलं केले मिळतं. माझ्या आईने सांगितलं बाबा खोटं कधी बोलायचं, खोटं बोलायचं ना. ते म्हणतात, खरोखर सांगायचं. आम्ही मंडळी सगळे जे कुठे दिसतो त्याचं कारण फक्त तुमची पार्टी आहे. वा 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 वा. काय अहो मी काजू घेतले मोठा महाराज आहे 50 तुला प्रवचन करू आम्हाला इथं कार्यक्रम ठेवला ते घेऊन गेले बाहेरचे काजू बदाम बाहेर दिले आणि मग तो त्याचा जो ते पी असतात मला काय पी नाही पी असतात त्याच्याकडे दिलं तरी मला सांगितलं महाराज काय काजू त्या खवट लागतात त्याला जर आतून जाळी लागली असेल कीड लागली असेल तर लागणार खवाट तसं लागत नाही तो शांतला लागलं तर काजू खवाट नसतो. नाही म्हणलं तुम्ही कुठून घेतो तुमच्या माझं नेहमीच दुकान आहे त्याच्याकडून घेतो तुम्ही जर देत असल्यामुळे 100 रुपये तुम्ही घेतो माझ्या ज्याला 840 माझ्याकडून 800 रुपये घेतो म्हणलं की तुला नाही तू पुण्याला जा डीमार्ट मध्ये घे आणि तुझ्या पोरांच्या माड्यावर म्हणजे अशी काय बिनजर नाटक असतात. आता आम्ही पण तिला खातो काही ना चालत नाही स्पेशल जाऊ द्या त्या विषयात मला जायचं नाही. पाणी लागू शकतो आमच्याकडे काय पाहिजे जे आम्ही खाऊ मग शब्द आहे का सेवन आणि शीतल खाणं कसं सांगितलं उत्तम ज्वारीची भाकरी तूप लावून खा गोडवा त्याच्याचा वेगळा आहे. भाजी नसली तरी आम्ही तेल लावायचं त्या भाकरी खायचं. ज्वारी कशी माणसं अजून ती 90 वर्षाची आहेत पण मरत नाही कोणी दुखतात कंबर दुखते मान दुखते का अजून त्या पद्धतीत आता 35 वर्षाच्या पोरांना बसायला 30 वर्षाच्या पोरांना बसायला सुद्धा खुर्च्या लागतात ऐका सेवन शीतल कंटाशी आणि उभाऱ्या म्हणतात त्याचं झालं काय चांगलं कल्याण पुष्टी अंगी किंवा तसं शरीर दिसतं. ऐका बरं बाळाचा जन्म झाल्यानंतर आता ज्याने बाळाला जन्म झाल्यानंतर बाळाचा जन्म झाल्यानंतर किती दिवसात किंवा वर्ष झाल्यानंतर आता पण विचार बाबू त्या पोरांना विचारतो ना दवाखान्याच्या नंतर डॉक्टर तुमच्याकडे जे जीवनसत्व आहे पहिले म्हणता त्यानंतर गायचं सांगितलं जर्शीचं नाही म्हशीचं तर पोराला द्यायचंच नाही पण यासारखं वाटत वांग्याला कळलं नाही मागची गाडी कोणाची पडल्या तर गाडीवाला म्हशी बाजारात जाऊन गाडी द्यायची तुम्ही तर अशी गाडी घेतली तर वस्तू आपण सगळ्या अनुभव गाडीवाले चालणार नाही पण बघा गाडीवर विश्वास ठेवा एक वेळेस स्वरावर विश्वास ठेवा पण म्हशीवर माणसावर म्हशीच्या टोंड्याचं सांगतो ऐका पाळाला देत असताना नंतर 6 महिन्याच्या आतमध्ये ते वेगवेगळे पदार्थ मिळतात बदाम काजू असं काय करायचं तुम्ही आजच्या काळात पुढीला जमत नाही प्रमाण असतं त्याचं त्याला एक शब्द आहे कुकी ज्याला कुकी चांगले खायला टाकी अशी लेकरं आयुष्यभर कुठेच राहतात. वा 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 पण आता कुठीच नाही राहील काही बाटल्या आल्या कशाच्या ड्राईव्ह वॉटरच्या त्या 5 तास टॉनिक जसं तुम्ही अन्न द्या तर जसं आपलं खाऊ तसं तुमचं शरीर दिसणार
म्हणजे अन्न कुठलं खावं हेही ध्यानात पाहिजे, कसं खावं हेही ध्यानात खावं, का खावं हेही ध्यानात घ्यावं, कुठं खावं, पंक्तीला खावं. अन्न येते ते पवित्र आहे. घरामध्ये तयार केलेला कोणताही पदार्थ असू द्या, मांसाहार सोडून चुलीवर जर तयार झालाय तो उचलायचा, त्याच्या ताटामध्ये वाढायचं, पूर्ण पदार्थ सगळेचे सगळे ते ताट घेतायचं, देवाच्या पुढे न्यायचं, पाणी फिरवायचं, घरातला जो काटा पुरुष आहे त्याला आंबे खायला घालायचं. वा वा काय 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 कोण 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 कसं इथून पासून सुरुवात करा. वा घरामध्ये तुमच्या समृद्धी नाही आली तर कीर्तन सोडा. विठ्ठल जे बनवायचंय ते आपल्या आवडीचं नाही बनवायचं, त्याच्या आवडीचं बनवायचं. वा जे बनवायचंय ते आपल्या आवडीचं नाही, त्याला कोण लागलं पाहिजे, त्याला चव लागली पाहिजे. मग चवी चवीने खायचं आणि चवी चवीने खायला घालायचं. नाही खायचं. मालक पुढे बसलेले, सासूबाई इकडे बसलेली, सासरा बसलेला, मुलीला सगळे मिळून बसायचे या प्रकारे. मग अन्न खा. त्या अन्नात ताकद, अन्नात ताकद पावर आहे. आपल्याकडे 7 वाजता एक जेवते, 7:15 एक जेवते, 8 ला जेवते, 9 ला काय काय पडते, तू 12 ला जेवते. कसं वेळ लागेल? अन्न तयार झाले की लगेच खाऊ. एकदा तरी जेवण आपल्या इकडे येत व्हावं असो. माझ्या गावामध्ये कुऱ्हाडे नावाचा व्यक्ती सोनार आहे. 50-60 एकर जमीन आहे आणि सोनार म्हटल्यानंतर दुकान आहे. सकाळी प्रसंगाला भेटण्याचा म्हणतात कसं काय चाललंय, छान चाललंय, वय किती, माझ्यापेक्षा चांगलं नसतं. हो गुरुजी सकाळी 7:30 ते 8 या वेळात आमचं जेवण असतं. 8 वाजेपर्यंत सगळे जेवण करतात. माझे मुलं माझ्या बरोबर असतात, नातवंड आमच्या बरोबर असतात, संध्याकाळी माझ्या सुनांसहित आम्ही सगळे एकत्रित बसतो, जेवण करतो आणि मग आपण काय कामाला जेव्हा घडेल ना तेव्हा चर्चा होते, पण चर्चा होते, परमार्थातली होते. आपल्या घरामध्ये पूर्वी टीव्ही नव्हता, तर गप्पा करायच्या. खालच्या बांधाला काय बघायचे, वरच्या बांधाचं काम काय करायचे, त्या रानामध्ये काय करायचे, या रानात काय करायचे, कुणाचे पैसे द्यायचे, कुणाकडून घ्यायचे, कुणाला द्यायचे, कधी घ्यायचे, कसे घ्यायचे, ही सगळी चर्चा पूर्वीच्या कुटुंबामध्ये होत होती. म्हणून झालेले व्यवहार स्वर्गापासून धक्क्यापर्यंत सगळ्यांना कळत होते. आता नवऱ्याने केलेला व्यवहार बायकोला कळत नाही. आणि मग त्यांनी एका दिवशी म्हणायचं, मला वाटतं हेटेल द्यावं का, 30 वर्षाची, 30 वर्षाचा काढेल, 30 वर्षाची काढेल, ती बँक काढेल, कधी ह्याच्यासाठी काय होती, त्याच्यासाठी काय होते, तुम्ही मला मानतच नाही. पण माझ्या तुझ्या बापाने 11 लाख रुपये दिला म्हणतात, त्यातले घेतले दादा त्यांचे टाकू 7-8 लाख मिळतात. नाही समजत तर कुठून टाकू. माझ्या बाबाचं तुझ्या बापाने यांनी किमतीच घेतलं नाही, देत नसती वाद निघाले. कुठं जागा घ्यायची, कुठं बंगला बांधायचा, एक मिनिटच्या चर्चेतून भावं लागतं, असं तो विषय माझा नाही. हे अन्न जर उत्तम असेल, चांगलं असेल तर शरीराची दृष्टी दिसते नाही बा. अन्यथा जसं तुम्ही अन्न खाल, तुम्ही 2 पायाचे, 4 पायाचे, 6 पायाचे, 8 पायाचे, 10 पायाचे खाल, तुमची बुद्धी तशी होईल, शरीर तुमचं तसं होणार आहे. शरीर हे अन्न खाण्यासाठी जरी असतं, कोणतं अन्न खावं हे शरीराने मनाने ठरवायचं असतं. जी माणसं बिघडलेलं अन्न खातात, अजून एक भाग जुन्या आई दिसतंय तुमच्या घरामध्ये समजा 25 कोंबड्या आहेत, विकत होता कोणत्या लंगडे म्हणजे चांगल्या कोंबड्या कधी विकतात का? मला अंडे या कोंबड्या कशा पाहिजे. आता सगळं समाजामध्ये असणारे मिळणारी काही म्हटलं चांगली मिळत नाही, त्याला अनुभूती लागली होत नाही. दुसऱ्या दिवशी ऐका मागच्या 2 वर्षापूर्वी
याच आपल्या इंदापूरच्या परिसरामध्ये 4 जण पकडले होते. काय करायचे? संध्याकाळी टेम्पो घ्यायचे आणि गावागावात फिरायचे. त्यासाठी बोकडं सोरा कुंभार असेल, वडार असेल, त्याच्याकडे असणारे जे जनावर होती ना, काम करायला शिकून द्यायची. कोणाला? त्यांच्याकडे घोडा असेल, बकऱ्या असतात, गाडवं कोणतं जनावर केलेलं? हा? अहो, मुख्यतः तुमचे कोण असतात ते? गाढवं. ती कांडवं पकडायची, कट करायची, पळत त्यांच्या पुढच्या पूर्णार आणि तीच विकायची त्या गावाल्यांना. आपली पत तिथे दचून खायची. बातमी आलेली बघतो तुम्हाला, बाकीचं बोलत नाही. ऐका, अन्न कोणतं खावं, पाणी कोणतं प्यावं, ज्याच्यामध्ये शीतलता प्राप्त होईल असं कोणतं खावं. परिणाम त्याचा काय? कशी अंगी किंवा कांती पुष्टी देशावरील ती आपल्याला दिसते का? कारण आपल्याला अनुभव आहे. आपण जे बी पेरू तेच झाड आहे, जे झाड आहे तेच फळ आहे आणि त्याच फळाची उत्पत्ती याच झाडापासून बियापासून तयार होते. अभंगाचं आपल्याला किती जणांनी अमृत पाहिलंय? त्यातच नाही, पण शास्त्रामध्ये अमृत नावाची कल्पनाच नाही. कल्पना म्हणजे त्याचा कुठल्याही जिभेवर पडला तरी माणूस मरत नाही, सजीव निर्जीव होत नाही, त्याला अमरत्व प्राप्त होतं. कोणाला? मग असं अमृत दिसतं का? अजून मी तरी पाहिलं नाही. तुम्ही पाहिलं असेल तर मला सांगा, मिळवायचं. सर तुम्ही लावताना झाड अमृताचं लावलं, लावताना वेळी जर अमृताच्या लावल्या त्याला येणारी फळं सुद्धा अमृताचीच असणार आहे आणि त्या फळामध्ये असणारे बी सुद्धा अमृताच असणार आहे. मग याचा अर्थ असा होतो, जे सात्विक आहे, निर्मळ आहे, सज्जन आहे, ती प्रत्येक गोष्ट ती जशी आहे तशी त्याची उत्पत्ती तयार होते. तोच माझ्या जिजाऊ आईसाहेबांची होते म्हणून छत्रपतीचा जन्म घेतला. इतरांच्या पोटी काय? इतरांच्या पोटी औरंगाच्या अवलादी जन्मात झाल्या. इतरांच्या पोटी जन्माला आलेली कंस जन्मात झाली, छत्रपती नाही झाली. तो बापाचा बापा माझा जीव जन्माला मी नाही बोलत आहे, माझा पंढरीच बापा सुद्धा बायकोला सांगतो, अगं याची खूप चांगली होती म्हणून याचा जन्म आहे.
धन्य जयाची खुशी वा मध्ये का रुक्मिणी मातेची खूप सुंदर आहे आणि नामकरांचा जन्म आहे. शहाण्याच्या पोटी शहाणी जन्माला येतात, वा. सात्विकाच्या पोटी सात्विक जन्माला येतात. अशी लेकरं महाराज दिसते ना तर डोक्यावर ते ठाकूर दिसतात. कोणते गुरुजी आमच्या भागात पण अजूनही त्या शिक्षकाचं नाव घेतात महाराजांच्या पडतात अजूनही एकत्र होतात. दौंड तालुक्यामध्ये यांचे बाबा होते म्हणून अमृताची वेळ आहे. अमृताच्या वेळ यांच्या घरात आहेत. आपल्या घरामध्ये एखादं सात्विक कार्य करणार एखादं अमृताचं रूप लावा जेणेकरून जगतामध्ये त्याची कीर्ती होईल. असो अमृताची फळे कुणाला अमृताच्या वेलीला आणि तीच पुढे चाल त्या वेलीला मिळते. तशीच बीजाची निर्मिती होत असते. आपल्याकडे शब्द कबीरदास म्हणतात बीज होय बबुलता आम का शिपाय. आणि बांबळीच्या जर शेंगा तुम्ही लावल्या तर आंब्याची झाड वा मी लावत असताना ही सर सात्विकीचं व्यास आहे. अजून एक सांगू मला एका पत्नीनं आपल्या पतीशी हत्या केला दिवस मावळला. आता माझी इच्छा झाली आपण सात्विक माणसं आहोत. संध्याकाळच्या वेळेला या वेळेला एकत्रित येणं चांगलं नाही नाही तशी ताकद दिसत नाही. बिचारा नाराज झाला आणि जन्माला आला तो रावण. जन्माला आला तो कुंभकर्ण. साशा लेकरांचा जन्म अशा चुकीच्या वेळेला तुम्ही एकत्रित राहत होतो. ज्ञानोबा यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रामाणिक सांगितले आणि पुरुषांना कधी एकत्रित यायचं. एकत्रित आल्यानंतर होणारी उत्पत्ती पाळाची ही सात्विकीची. अजून एक सांगू पोटामध्ये जन्म घातल्यानंतर आपण ठरलंय बाबा आता 3 महिन्याचं होते 3.5 महिन्याचं होते त्यावेळेला देत असताना तुला संस्कार त्याने उपाचन द्यायचे. भागवत लावा रामायण लावा तिथे तुमच्या अगोदर ते टाळी वाजवणारे लेकरू जन्म. वा सांगितलं तुम्हाला यांच्या हातात हार कमी बाबा आयानं तुमच्या हातात हार चांगले. तुम्हाला जर वाटत असेल ना आपल्या शेवटच्या क्षणाला आपल्या नातवाला पाणी पाजावं आपल्याला तर आता नातवाला सांभाळायचे. मी नेहमी सांगत असतो असेल आपली फुलं बँकेत ठेवलेली ठेव आहे आणि आपली नातवलं त्याच्यावरचं व्याज चांगलं मिळवायचं असेल तर ठेव सुद्धा चांगल्या बँकेत ठेवा. चांगल्या बँकेत ठेवा. व्याज फसवी असेल बुडवणारी असेल तर व्याजच वा काय समजत नाही अंगात बोलत गोबारा म्हणजे फळ कसं रसाळ आणि गोमट. काही फळं दिसताना कोणती छान दिसतात पण खायला लागलं तर माळरानावर वांगे येतात. वांगे कशी वांगे कडी यंत्रावरची भारती भारती त्याची माणसं करतो काही कोणते दिसतात काही रस्ता पण दिसत नाही. फणस नावाचा फळ जर बघितलं तर आतून रस आहे पण गोमट नाही. गोबाऱ्या म्हणतात दोन्ही मिळते गोमटही मिळेल ज्ञानोबाऱ्यासारखं तो गोबाऱ्यासारखं. म्हणून बऱ्याचशा आचार्यांना सवय आहे बघा ना माझा कृष्णा कसा आहे माझा राम कसा आहे नसला तरी तर कृष्णा
नसता तरी ना श्यामळा असता म्याकडा असता तरी त्याला म्हणावं लागतं. ऐका वेळ माझ्याकडे कमी आहे आणि खरंच कमी आहे. पुढे जातो फळात रसाळ आणि गोमटी मिळवायचे असतील तर बीज शुद्ध पाहिजे. त्या बीजाची निर्मिती कदाचित शुद्ध नसेल तर त्याच्यावर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, बनवाव्या लागतात. आणि पद्धतीने बनवायचं असेल तर आणि तरच जीवनाची सार्थकता आहे. अन्यथा जन्माला ह्याला आणि पाणी वाटावाचा मेला अशी वृत्ती होईल की हो नये म्हणून तुकोबाराय सांगतात. मला सांगितलं करताना देवा का शेवटचं चरण तुका म्हणे